भारतासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या तापमानानं उच्चांक गाठलेला आहे आणि त्यामुळे त्याचा फटका सर्वाधिक शेतीला बसलाय। मध्यंतरी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं शेतीचं मोठं नुकसान झालं। त्यातही कर्ज काढून शेतकऱ्यांनी नव्या उमेदीनं फुलबागांची लागवड केली, मात्र आता वाढत्या तापमानाचा फेरा फिरल्यामुळे फुलबागांचा कोळसा होतोय। पाहूयात त्याबद्दलचाच हा स्पेशल रिपोर्ट। वाढत्या तापमानानं पिकांचा कोळसा, फुलबागा फळबागा गेल्या करपून। अडचणीतल्या शेतकऱ्यांकडे सरकार कधी बघणार? सूर्य आग ओकतोय, त्यामुळे फुलांची ही अशी अवस्था झाली आहे। एरवी टवटवीत असलेली ही फुलं आता काळी पडली असून ती वाळून सुद्धा चालली आहे। जळगाव जिल्ह्याचं तापमान 45 अंशांवर गेलं असून त्याचा सर्वाधिक फटका फुलबागांना बसला आहे। जळगाव जिल्ह्यातील शिरसोलीसह भडगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात फुलबागांची लागवड केली जाते, मात्र यावर्षी वाढत्या तापमानानं अनेक फुलबागा सुकून गेल्या। लागवड खर्चही निघत नसल्यानं फुल उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट उभा राहिलंय। फुलांची झाडं करपतात, फुलं सुकतात आणि मार्केट पण कमी झालेलं आहे। याच्यामुळे करपल्या मालमुळे चांगल्या मालाला थोडा भाव आहे आणि त्याच्यामध्ये आपण मटेरियल टाकतो, त्याचं पण आपल्याला उत्पन्न रिझल्ट भेटत नाहीये टेम्परेचरमुळे। नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांचं होणारं नुकसान टाळण्यासाठी पीक विमा योजना राबवली जाते, मात्र या योजनेचा देखील लाभ फुल उत्पादक शेतकऱ्यांना मिळत नाहीये। सध्या तर खूपच घाट्यात आहे शेतकरी। शासनाने आम्हाला काहीतरी द्यायला पाहिजे भरपाई, नाही तर मग पीक विमा काढायला पाहिजे, पीक विमा द्यायला पाहिजे, सबसिडी द्यायला पाहिजे। बिलकुल सबसिडी नाही, 1 रुपया भी देता नाही। भारताच्या मध्यपट्ट्यात सध्या हीट वेव्ह सुरू आहे, त्याचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसतोय। पर्यावरणात झालेला हा बदल शेतकऱ्यांचं जे नुकसान करतोय तेवढं नुकसान याआधी कधीही झालेलं नाहीये, असं शेती तज्ञ सांगतायत। हे सर्व पर्यावरणात जे बदल होत आहेत त्याचा हा एक परिणाम आहे की आपण जे म्हणतो ना एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स, की अशा घटना घडतायत हवामानात की ज्या आधी कधी घडल्या नाहीत। कधीही एप्रिलमध्ये 43-44 गेलं नव्हतं, मिड मे मध्ये जायचं ते 3 आठवड्या आधीच झालं यावेळी। शेतकऱ्यांना शासनाकडनं कुठलं तरी पीक विमा असेल, अनुदान असेल, ही याची मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जात आहे। यांना फुलबागांवरती कुठल्याही प्रकारचं अनुदान आणि पीक विमा मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी देखील पाहायला मिळत आहे। तर याच पार्श्वभूमीवर सरकार काय निर्णय घेतं, शेतकऱ्यांना पीक विमा देतं का, हे पाहणं आता गरजेचं ठरणार आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।